रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून डायरी नावाची कथा। ती डायरी माझ्याकडे कशी आली हे एक कोडच आहे। माझ्याकडे अनेकानेक सुंदर डायऱ्या असतात। तसा मला डायऱ्या जमवण्याचा नाद आहे असं नाही, पण सुंदर गोष्टी मला आवडतात। खास त्रास घेऊन मी त्या जमा करीन असं नाही, पण एखादी सुंदर गोष्ट फेकून देण्या इतका मी अरसिकही नाही। तेव्हा निव्वळ उपयोगी डायऱ्यांपासून ते देखण्या सचित्र डायऱ्यांपर्यंत आणि सोनेरी कडा असलेल्या पानांच्या भारदस्त कातडी डायऱ्यांपासून ते प्लास्टिकच्या छटेल नखरेल सुळसुळीत डायऱ्यांपर्यंत सारे प्रकार माझ्याकडे आपोआपच जमले आहेत। अर्थात माझं समाजातलं स्थानसुद्धा याला कारण आहे, कारण अगदी तरुण वयातच 2 वेळा अमेरिकेच्या वाऱ्या करून मी भारतातल्या एका प्रतिष्ठित अमेरिकन फर्मचा मॅनेजर बनलोय। आता अशा स्थानावरच्या माणसाकडे वर्षाच्या सुरुवातीला आकर्षक डायऱ्यांचा खच पडत असेल हे वेगळं सांगायलाच नको। त्यातल्या कुठल्या ठेवाव्यात आणि कुठल्या नाहीत हे ठरवणंच कठीण। बहुतेक डायऱ्या मी वाटून टाकतो। एखाद दुसरी चांगली डायरी स्वतःकडे ठेवतो, तीही तशीच खास असेल तर, किंवा देणारा अगदी जवळचा असेल तर। त्यामुळे माझ्याकडची प्रत्येक डायरी कोणी दिली, कुठून आली हे मला ठाऊक असतंच, पण ही डायरी कुठून आली हे मात्र काही केल्या मला आठवेना। माझ्या कपाटात एका कप्प्यात डाव्या बाजूला ठेवलेल्या डायऱ्यांमध्ये ती अगदी अचानक दिसू लागली। नवीनच वाटली म्हणून बाहेर काढून पाहिली तशी ती डायरी फार देखणी होती अशातला भाग नाही, पण तिच्यात काहीतरी खास वेगळेपण होतं। ती पहावीशी वाटत होती। तिचा स्पर्श मखमली होता, रंग काळाभोर होता, पानांच्या कडाही काळ्या होत्या। मी ती उघडली, पहिलं पान देखील काळभोर होतं। डायरी अर्थातच कोरी होती। एकदम वारा आला आणि तिच्यातली पानं अनावर झाल्यासारखी फडफडू लागली। एक चमत्कारिक हुरहुर माझ्या मनात दाटून आली। मी ती डायरी फाडकन बंद केली, पण हातातल्या हातातच मला तिचा वेगळापणा जाणवू लागला, जसं काही एखाद्या निर्जीव वस्तूऐवजी श्वासोश्वास करणारी उबदार जिवंत गोष्ट मी हाताळत होतो। मी डायरी उलटून पाहिली। तिच्यावर कसलंही नाव नव्हतं, नक्षी नव्हती, काही सुद्धा नव्हतं। ती अगदी कोरी होती। हातातल्या हातात धडपडणारं, सुटकेचा प्रयत्न करणारं पाखरू आपण हातातून सटकन सोडून द्यावं तशी मी ती डायरी पटकन कपाटात ठेवून दिली। कपाट बंद करून घेतलं। मनातलं कोडं न उलगडलेलंच राहिलं। ही डायरी इथं आली कशी? मी स्वतः ती विकत घेतलेली नव्हती, कुणी मला दिल्याचंही आठवत नव्हतं। मग काही असो, ती माझ्या मनात भरली होती खास। तो दिवस चांगला आठवतो, कारण त्याच दिवशी ऑफिसनं एक्स्ट्रा प्रमोशन देऊन माझ्या कर्तबगारीचं खास कौतुक केलं होतं। जे यश मिळवायचं असं मी कधीपासून घोकत होतो ते आज माझ्या दारात येऊन उभं होतं। आणि नेमक्या याच दिवशी ती काळी डायरी माझ्या कपाटात येऊन पडली होती। कित्येक बारीक सारीक गोष्टी त्यांची उत्तरं न मिळवताच आपण बाजूला टाकतो, तसंच मी त्या डायरीलाही विसरून गेलो। एवढ्यात माझं लग्न ठरलं। कुसुम प्रभावळकरशी प्रेमविवाह नव्हता, मुलगी पाहूनच पसंत केली होती। मोठ्या घराण्यातली होती। तिचे वडील प्रख्यात डॉक्टर होते। मुलगी देखील नुकतीच डॉक्टरकीची परीक्षा पास झाली होती। प्रॅक्टिस करायची म्हणत होती। दिसायला साधी पण आकर्षक होती। नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं।
सहजासहजी लग्न जमलं. मुख्य म्हणजे हे सगळं माझ्याच आजवरच्या योजनेप्रमाणात झालं होतं. मी फार गरिबीत शिकलो होतो. कदाचित कुठली तरी सामान्य नोकरी पत्करून बसलो असतो. 4 चौघींसारख्या एखादीशी लग्न केलं असतं. पण मी थांबलो, धीर धरला, मनासारखं शिक्षण केलं, मनासारखी नोकरी मिळाली आणि नोकरीत पाय घट्ट रोवल्यानंतर आता ही दृष्ट लागण्यासारखी बायकोही मला मिळत होती. साखरपुडा 30 जानेवारीला करायचं ठरलं. 30 जानेवारी 1977. एकदम डोक्यात आलं, 30 जानेवारी ही तारीख डायरीत नोंदून ठेवायची. खरं म्हणजे मला डायरी लिहिण्याची बिलकुल सवय नाही. एखाद्या सवयीशी असं स्वतःला जखडून घेणं मला मुळीच आवडत नाही. पण 30 जानेवारी ही तारीख महत्त्वाच्या घटनेची होती. ती नोंदून ठेवायलाच हवी असं वाटलं. म्हणून त्यासाठी एखादी कोरी डायरी काढायचं मी ठरवलं आणि कसे कोण जाणे पण हात त्या काळ्या मखमली कव्हरच्या डायरीकडेच गेले. डायरी बाहेर काढली आणि पहिल्या प्रथम काय लक्षात आलं असेल तर तीवर सोनेरी अक्षरात घातलेला सन 1970. आता हा सन तीवर आला कुठून? मला पक्का आठवत होतं की मी ही डायरी प्रथम पाहिली तेव्हा तिच्यावर नाव वर्ष काही नव्हतं. असतं तर मी ते विसरलो असतो का? त्यातून जुनं वर्ष 70 साल. आज मी तिला 77 साल चालू होतं. मग 70 सालची ही डायरी बाकीच्या 77 सालच्या डायऱ्यांमध्ये कुठून आली? असं तर नसेल की ही 70 सालची म्हणून मी तिला विसरून गेलो असेल, ती मागे पडली असेल आणि नंतर मीच कधीतरी पुस्तकं खालीवर करताना पण इतकी सुंदर डायरी मला 70 साली कोणी दिली असेल? 70 साली माझी परिस्थिती अगदीच वाईट होती. नाशिकच्या HPT कॉलेजात मी शेवटच्या वर्षाला होतो. भविष्यकाळ फारसा चांगला नव्हता. लवकर लग्न, नोकरी, मी सामान्य माणूस बनण्याच्या तयारीत होतो. पण नाही, एवढ्यातच मला पुढच्या आयुष्याचा पंचनामा करून टाकायचा नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर खूप खूप उजळ स्वप्न होती आणि निदान या क्षणी तरी ती केवळ स्वप्न नव्हती. ते मनात भिरभिरणारे रंगीत पतंग होते. त्या पतंगांचे दोरे माझ्या हातात होते. मी माझं भविष्य घडवू शकत होतो माझ्या कल्पनेप्रमाणे. एवढ्यात मला संसार, नोकरी यांत गुंतून पडायचं नव्हतं. मी चांगलाच महत्त्वाकांक्षी होतो. मी जुनं विसरायचं ठरवलं. आयुष्याचं नवं पान उलटायचं ठरवलं. मी डायरीची पानं उलटली. 30 जानेवारीवर साखरपुड्याची नोंद करायची होती. पण 30 जानेवारीचं पान काढलं आणि मला धक्काच बसला. पान संपूर्ण कोरं नव्हतं. त्यावर 2 ओळी लिहिलेल्या होत्या. आज तू माझ्याशी तुटकपणे वागलास. ही आपल्यातल्या दुराव्याची सुरुवात तर नाही. कोणी लिहून ठेवलं असेल हे त्या डायरीत? माझी पक्की खात्री आहे. कालपर्यंत ती डायरी संपूर्ण कोरी होती. असं असताना आजच ही वाक्य तिच्यात कुठून आली? जाऊ दे, माझ्या बघण्यातच काहीतरी चूक झाली असेल. 30 जानेवारीच्या पानावर पहिल्यापासूनच ती 2 वाक्य असतील आणि माझ्या नजरेतून ती निसटली असतील. मी पुन्हा सबंध डायरी चाळून पाहिली पण नाही. त्या 2 वाक्यांखेरीज आणखी कुठे काहीच लिहिलेलं नव्हतं. मी विचार करायचाच नाही असं ठरवलं. पूर्वीच कधीतरी ती वाक्य लिहिली गेली असतील. नाहीतरी ती डायरी चांगली 7 वर्षापूर्वीचीच होती. पण कुणी लिहिली ती? जाऊ दे, 7 वर्षापूर्वीचं आता कसं आठवणार? पण विसरू म्हटलं तरी ते शब्द सारखेच आठवत राहिले. मनावर जसा काही चरा ओढला होता त्या शब्दांनी आणि त्या डायरीचं एक अनावर आकर्षण वाटायला लागलं होतं. ती डायरी उघडायचीच नाही म्हटलं तरी ती उघडावी आणि ते शब्द वाचावेत असं एकसारखं वाटत होतं. पण कशाला वाचायचे ते शब्द? ते कोणी लिहिलेत हे मला कधीच कळणार नव्हतं. मी माझी उत्सुकता
दाबून ठेवली, पण फक्त 4च दिवस. 5व्या दिवशी माझ्यानं राहावेच ना. मी ती उघडली आणि 30 जानेवारीची नोंद शोधू लागलो. पण त्याआधी दुसरंच एक पान उघडलं गेलं. 5 फेब्रुवारी. त्यावर नोंद होती, आज मी रडत घरी आले. तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का? मी थक्क झालो. 4-5 दिवसांतच हे कोणीतरी लिहिलं होतं, कारण गेल्या खेपेला पानं कोरी, म्हणजे अगदी कोरी करकरीत होती. कुणीतरी मुद्दाम चावटपणा करीत होतं. पण कोण? माझ्या आजूबाजूला तर असं थट्टेखोर माणूस कुणीच नव्हतं. या मस्करीचा हेतू काय असणार? काहीही हेतू असेल, कुणीही हे करीत असेल, पण आपण त्या व्यक्तीला ही संधी देता कामा नये. मी ती डायरी कपाटात ठेवून कुलूप लावून टाकलं. खरं तर हा शुद्ध पोरकटपणा होता. एक कोरी डायरी, तिच्यात मी कसलंही गुपित लिहिण्याचा विचारसुद्धा करीत नव्हतो. असं असताना तिला एवढी कड्या कुलप कशाला हवीत? कुलूप लावून तरी माझं समाधान कुठं झालं होतं? दररोज कपाट उघडून मी डायरीची पानं तपासतच असे, कुणी पुढं काही लिहून ठेवलंय का हे बघण्यासाठी. पण नाही, पुढली पानं कोरीच होती. माझा तर्क बरोबर होता. डायरी उघड्यावर असताना कुणीतरी 2 वेळा तिच्यात लिहिण्याची संधी साधली होती. आता कुलूप लावल्यावर कशी झाली पंचायत? खरं म्हणजे रोज कपाट उघडून डायरी बघायची काही गरज नव्हती. पहिले 2-3 दिवस काही लिहिले नाही म्हटल्यावर आता कुणी काही लिहिणार नाही हे उघडच होतं. पण तसं झालं नाही. कसल्या तरी ओढीनं मी रोज ती डायरी उघडून पाहत राहिलो. जसं काही तिच्यात आणखी काहीतरी लिहिलं जाण्याची मी वाटच पाहत होतो. या दिवसांत माझ्यात नकळत एक बदल होत चालला होता. मी कुसुमला भेटेनासा झालो होतो. साखरपुड्याच्या दिवसांनंतर मी तिला भेटलोच नव्हतो. भेटायचं असं रोजच म्हणत असे. तिचेही फोन येतच असत. मी येतो, संध्याकाळी भेटतो असं मी तिला सांगत असे. पण संध्याकाळी निघालो की एकदम वाटे, नको, कुठला तरी विचार अडसरासारखा मध्ये उभा राहील. कधी काही तर कधी काही. हळूहळू मला वाटायला लागलं की मी जाणून बुजूनच तिला भेटायचं टाळतो. का ते मात्र मला कळत नसे. खरंच मला ती नकोशी का व्हावी? जिच्याशी साखरपुडा होऊन 15 दिवससुद्धा झाले नव्हते ती, आणि अचानक 26 फेब्रुवारीला डायरीत नोंद सापडली. शेवटी मला ज्याची भीती वाटत होती ते घडलं. माझ्याशी लग्न करता येणार नाही असं तू सांगितलंस. किती सहजपणे सांगितलंस तू ते. मला मात्र एखाद्या कड्यावरून दरीत लोटावं तसं झालं. आता यापुढे माझं आयुष्य म्हणजे नुसता अंधार अंधार. मी हबकूनच गेलो. कोण लिहितं हे सारं? आणि माझ्या डायरीत काय म्हणून? कुसुमशी ठरवलेलं माझं लग्न अद्याप मोडलं नव्हतं. मग कुणीही असं का लिहावं? पण कितीही विचार केला तरी तो आक्रोश मनात घुमतच राहिला. यापुढचं आयुष्य अंधार अंधार. कुणाचं तरी आयुष्य धारेला लागलं होतं आणि ती डायरी मला ते दाखवून देत होतं. मलाच का म्हणून? नंतर कधीतरी मी ठरवूनच टाकलं की आपण कुसुमला भेटायचं नाही. ती मला फोन करून थकली. 1-2दा माझ्या ऑफिसात आली. पण नंतर तिलाही जाणवलं असावं की आमच्या भेटींना रंग चढत नाही. काम म्हणून भेटावं तसं आम्ही भेटलो. तिनंही मग भेटण्याचा आग्रह धरणं सोडून दिलं. कुसुममध्ये इंटरेस्ट न वाटण्याची कितीतरी कारणं माझ्या मनानं शोधून काढली. ती फार साधी आहे का? तिचं घर मोठं, त्या मानानं माझं कुटुंब गरीब हे तिला जाणवत असेल का? मी नुसती परीक्षा देऊन मोठी जागा मिळवली. त्यापेक्षा डॉक्टर म्हणून तिचं कर्तृत्व मोठं नाही का? आज ना उद्या ती डोईजड होणार नाही ना? 1 ना 2 कारणांची एक यादीच तयार झाली. शेवटी मी लग्न मोडायचं ठरवलं. कुसुमला तसं सांगितलं. तिला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण तरी तिनं ते समजून घेतलं. कदाचित तिला ते यादीच जाणवलं असं.
वडिलांना समजावून सांगायचं काम तिने स्वतःकडे घेतलं. वाटलं आपला साखरपुडा झाला ती तारीख आपण नोंदून ठेवायची म्हटली, पण नोंदली नाही. आता आपलं लग्न मोडलं ती तारीख तरी नोंदून ठेवावी, पण कुठं? त्याच डायरीत मन तयार होईना. जसं काही ती डायरी आता माझी राहिलीच नव्हती. दुसरंच कोणीतरी तिच्यात काही बाही लिहून ठेवत होतं आणि ती डायरी ते लिहिणाऱ्या व्यक्तीचीच झाली होती. तरीही मी डायरी उघडली. कदाचित नवीन काही लिहिलेलं सापडेल अशा अपेक्षेनं, पण डायरीचं आजच्या तारखेचं पान कोरं होतं आणि या पुढचीही पानं कोरीच होती. मनानं सुटकेचा निश्वास सोडला आणि निराशेचाही. असं वाटलं होतं की नवीन काहीतरी वाचायला मिळेल. मग स्वतःचीच गंमत वाटली. का वाटावं असं? दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याची का ही उत्सुकता? तिनं डायरीत काहीतरी लिहून ठेवावं अशी इच्छा. ती सुद्धा कुणी डायरीला हात लावू नये म्हणून डायरी कडिकुलपात ठेवलेली असताना. मला नेमकं हवं होतं तरी काय? डायरीविषयी मी कोणालाच सांगितलं नाही, कुसुमला सुद्धा, किंवा एखाद्या जवळच्या मित्रालाही. जसं काही त्या डायरीतला मजकूर हे माझं स्वतःचं एक खास गुपित होतं. त्या डायरीतल्या मजकुरात आणि माझ्यात एक जवळचं नातं होतं. जे लिहिलं जातं ती मस्करी नाही हे मला आता पटलं होतं. पण मग कुणाच्या दुःखाशी माझी ओळख होत होती? कोण होती ही मुलगी? आणि हा विचार करता करताच तिनं माझ्या डायरीत लिहिणं मला नेहमीच वाटायला लागलं. जणू त्यात काहीच जगावेगळं नव्हतं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिनं पुढं काही लिहावं याची मी वाटच पाहतोय. त्या दिवशी मी ठरवलं की तुला विसरून जायचं, आपणही आपला मार्ग शोधायचा. काही दिवसांनी माझ्या डायरीत शब्द आले, पण इतक्या दिवसांत एक क्षणही असा गेला नसेल की तुझा विचार मी केला नाही. उरलेलं हे सारं रिकामं आयुष्य मी कशी काढणार तेच मला कळत नाही. लवकर मरण आलं तर काय बहार होईल ते वाचलं आणि मी फारच उदास झालो. वाटलं या दुःखी जीवासाठी आपल्याला काही करता आलं तर किती बरं होईल. पण मी काय करणार? जिथं हे कोण लिहितं ते सुद्धा मला माहीत नव्हतं. तिथं माझ्या मनाला एवढंच निमित्त पुरलं की काय कुणास ठाऊक, पण त्या दिवसापासून ते एकसारखंच उदास राहू लागलं. कदाचित लग्न मोडल्यामुळंही असेल, पण माझा सगळ्या गोष्टीमधला इंटरेस्ट एकदम कमी झाला. मी बाहेर कुठं जाईनासा झालो. ऑफिसातून आल्यावर नुसता घरीच पडून राहू लागलो. तासचे तास विचार करीत. कसला विचार कुणास ठाऊक. विचार करताना ती डायरी मात्र माझ्या छातीवर पडलेली असे. दिवसाचा मिळेल तेवढा वेळ मी ती डायरी माझ्या जवळच ठेवत असे. रात्री झोपतानाही ती उशाशी ठेवी. हळूहळू मी ती ऑफिसातही घेऊन जाऊ लागलो. म्हणजे आता तर बाहेरचं कुणी तित काही लिहू शकलं नसतं आणि तरी देखील तिच्यात आणखी एक नोंद झालीच होती. तू मुंबईला निघून गेलास. आता लांबून देखील तुझं दर्शन होणार नाही, पण मी तुला पत्र लिहून छळणार नाही. तुला माझ्यापासून कणभरही त्रास व्हावा असं मला वाटत नाही. तू मोठा हो, सुखी हो. शक्य असतं तर मी तुझा विचारही केला नसता, पण जिवंत आहे तोवर तरी ते शक्य नाही. मला जगावंसं वाटत नाही. मी काय करू शकत होतो या वेड्या जीवाच्या समाधानासाठी? मी काय करू शकत होतो? तिचा नावपत्ता मला ठाऊक नव्हता की तिची प्रेम निराशा करणाऱ्या माणसाला मी ओळखत नव्हतो, आणि तरी देखील मला तिची काळजी लागून राहिली होती. तिचं काय होईल हे कळत नव्हतं. ते कळवून घेण्याचा मार्गच माझ्या हातात नव्हता. हाती होतं ते नुसतं वाट पाहणं. डायरीत यापुढं कसली नोंद होईल याची वाट पाहणं. हळूहळू मला एकच चाळा लागून राहिला. एकसारखं वाटे
की डायरीत आणखी काही लिहिलं गेलं नसेल ना? पूर्वी दिवसातून एकदा ती डायरी पाहणारा मी आता तासाला पाहायला लागलो. हो, मधल्या वेळात काही लिहिलं गेलं असलं तर ते चुकायला नको. अर्थात यासाठी मला ती डायरी ऑफिसात घेऊन जाणं भाग पडायचं. तिथं हातातलं काम बाजूला ठेवून तासाला डायरी पाहणं हा एक उद्योगच होऊन बसला. पण मला त्याचा त्रास वाटत नसे. उलट व्यसनी माणसाच्या अधीरतेनं मी डायरीकडे वळायचा. डायरीत काही नवीन लिहिलेलं नसलं तरी निराश न होता थोड्या वेळानं पुन्हा पाहू असं ठरवायचा. लोकांना चुकवून व्यसन करणाऱ्यासारखा गुपचूप डायरी उघडायचा. पण लोकांना हे कळल्याशिवाय राहिलेलं नव्हतं. लोक हसायचे, आपसात कुजबुजायचे, ऑफिसात चर्चा करायचे. अर्थात माझ्या केबिनपर्यंत ती पोहोचत नसे, पण तरी येता जाता कानावर यायचं. मला राग यायचा. असला एखादा माणूस डायरी सदा सर्व काळ बाळगत तरी त्यात काय आहे कुजबुजल्यासारखं? एक दिवशी तर कमालच झाली. कुणीतरी ती डायरी माझ्या केबिनमधून उचलूनच नेली. मी शोधाशोध केली, पण डायरी सापडेना. त्यावरून लक्षात आलं की बाहेरच्या या नादान माणसांपैकीच कुणीतरी माझी मस्करी करण्यासाठी ती उचलली. मी चिडलो, संतापलो, खवळलो आणि मग असहाय झालो, दुबळा झालो. डायरी वाचून मला क्षण असह्य वाटायला लागला, जसा काही मी ड्रग ॲडिक्ट होतो. माझं व्यसन जगाला कळलं होतं. त्यांनी माझं ड्रग माझ्यापासून पळवलं होतं. रक्तालाच त्या विषारी पदार्थाची चटक लागल्यामुळे त्याशिवाय जगणं मला अशक्य होतं. त्या दुष्टांना हे माहीत होतं, पण ते माझा अंत पाहत होते. कदाचित चांगल्या हेतूनं मला या व्यसनापासून सोडवण्यासाठी, पण त्यांना कळत नव्हतं की मला त्याशिवाय एक क्षण कंठणं कठीण झालं होतं. मी वेडापिसा झालो होतो. अखेरीस न राहून मी केबिन बाहेर आलो. मी खरंच एखाद्या व्यसनी पण व्यसनापासून तोडला गेलेल्या माणसासारखा केविलवाणा तरीही भयंकर दिसत असलो पाहिजे, कारण मला पाहताच सगळे भूत पाहिल्यासारखे दचकले, उभे राहिले, एकमेकांकडे पाहू लागले. मी त्यांना ओरडून विचारलं, हॅज एनीबडी सीन माय डायरी? कोणी काहीच बोलेना. मी मूठ जोरानं जवळच्या टेबलावर आपटली आणि ओरडलो, आय वॉन्ट माय डायरी बॅक. सगळे माझी नजर टाळत खाली पाहू लागले. माझा आवेश ओसरला. दिनवाणेपण मी त्यांची करुणा वाकली. प्लीज आय वॉन्ट माय डायरी बॅक. कुणी काहीच बोललं नाही. सगळीकडे शांतता पसरली. मी झोपेत चालल्यासारखा केबिनमध्ये परतलो. केव्हा कोण जाणे. डायरी माझ्या केबिनमध्ये परत आली, पण संध्याकाळीच टॉप बॉसनं मला बोलवून घेतलं आणि सांगितलं, मिस्टर रांगणेकर, यू लुक ओव्हरवर्क्ड. फार थकलेले दिसताय तुम्ही. तुमच्या वागण्यातही जाणवतंय ते. यू नीड रेस्ट. उद्यापासून रजेवर जा तुम्ही. थोडा तोल सावरल्यासारखा वाटला की रिझ्यूम वा काय. मूर्ख कुठले. माझी डायरी घेतायत. खरं तर काळजी घ्यायला हवीच तिची, पण टॉप बॉसचा हुकूम पडला ना. मी मुकाट्यानं रजेवर गेलो. त्या रात्री मला डायरीत नवीन नोंद दिसली. जेवण जात नाही. आई बाबांच्या आग्रहासाठी इतके दिवस लिंबा एवढा भात खात होते. आता त्याचीही सिसारी आली आहे. बापरे, या मुलीनं प्रेमासाठी सरळ अन्नपाणी सोडलं की काय.
किती पाषाण हृदयी हा माणूस. त्याच्यावरून तिनं आपलं सर्वस्व ओवाळून टाकलं आणि असल्या या स्वर्गीय प्रेमाचा अवेर करून तो मात्र निघून गेला. तिची वास्तपुस्तही न घेता असल्या नीच माणसांना जगायचा सुद्धा अधिकार नाही. मधल्या काळात माझी जेवणावरची वासनाच उडाली. ऑफिसातही जायचं नव्हतं. दिवसेंदिवस मी जागचा न हलता ती डायरी हातात धरून नुसता पडून राहू लागलो. एक दिवशी कुसुम आली. माझा दाढी वाढलेला, डोळे ओढलेला, खंगलेला अवतार पाहून ती म्हणाली, रांगणेकर, तुमची हालत फारच खराब झाली आहे. कानावर आलं होतं म्हणून बघायला आले, पण अवस्था इथवर पोहोचली असेल असं वाटलं नव्हतं. मला कुठं काय झालंय? मी खिन्न हसून म्हणालो. मदतीची खरी गरज तिला आहे. कुणाला? कुसुमनं विचारलं. पण या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. कुसुम बिचारी चांगली मुलगी, नाहीतर ज्यानं आपल्याशी ठरलेलं लग्न मोडलं त्याची विचारपूस करायला दुसरं कोण आलं असतं. तिनं खूप तपासणी केली. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. नाना तऱ्हेच्या टेस्ट घेतल्या. तिसऱ्या दिवशी एका दाढीवाड्या डॉक्टरकडे घेऊन गेली. त्याच्याकडे स्पेशल रूममध्ये मला ठेवण्यात आलं. मी विरोध केला नाही. घरी काय आणि इथं काय, कुठून तरी डायरीवर लक्ष ठेवायचं. दिवसाचे 24 तास डोळ्यात तेल घालून. ते मात्र फारच महत्त्वाचं होतं, कारण त्या मुलीचं कधी काय होईल हे सांगवत नव्हतं. नाहीतर काय, कालच डायरीच्या पानांवर नोंद होती. आता माझं दुःख आटोक्यात आलंय, कारण फार थोडे दिवस आता या भयान जगात काढायचे आहेत. इथून जाण्याचा, दुःख संपवण्याचा फार चांगला मार्ग मला सापडला आहे. अन्न पाण्या वाचून माणूस किती दिवस जगू शकतो? तुला आवडणारे माझे हात आता नुसते वाळक्या काटक्यांसारखे दिसत आहेत, पण काही बिघडत नाही. तू थोडाच आता ते बघायला येणार आहेस. आई रडत बसते. आई रडत असते, पण बाबा तिची समजूत घालतील. शेवट अगदी जवळ आलेला दिसत होता, पण मला आशा होती तो अजून येईल, तिला भेटून जाईल. डायरीची पुढची पानं आशेनं बहरतील. दाढीवाल्या डॉक्टरांना माझ्यात सुधारणा होईल अशी चांगलीच आशा वाटत होती. आता ती डायरी हातात पडली. त्याला जवळजवळ 7-8 महिने होत आले होते, पण अजून एकदाही डायरी लिहिणारी व्यक्ती मला दिसली नव्हती. पण परवा रात्री ती मला जवळजवळ दिसलीच. अशी पाठमोरी, पण अगदी ओळखीची असावी तशी वाटली. टेबलाशी बसून ती डायरीत लिहित होती. मी थरारून गेलो. पहिल्या प्रथमच ती मला दिसत होती आणि डोळे उघडले तर काय, टेबलाशी कुणीच नाही. अशी एकदम नाहीशी कशी झाली? मग मला भास झाला की काय, की स्वप्न पडलं. मी एकदम डायरीवर झेप घेतली. माझा अंदाज खराच होता. डायरीत नवी नोंद होती. मग मला दिसलं ते स्वप्न कसं म्हणायचं. मी घाईघाईनं ती नोंद वाचली. आता फार थोडा वेळ उरला आहे. काही तासांतच सुटका होईल. या जगातून जाण्यापूर्वी एकदा तुझी भेट झाली असती तर या एकाच आशेनं प्राण घोटाळतायत. पण वाटतं कल्पनेमध्ये तरी तुला इथवर येण्याची तसदी का द्यावी. मी तशीच जाईन. तू सुखात राहा. मी मुळीच वेळ घालवला नाही. बाहेरचे कपडे घातले, डायरी घेतली आणि बाहेर पडलो. बिल्डिंगमध्ये तशी वर्दळ होती, पण माझ्या अंगावर पेशंटचे कपडे नव्हते. तेव्हा मला कोण अडवणार. मी सरळ स्टेशनवर गेलो. नाशिकला जाणाऱ्या गाडीत बसलो. गाडी जोरजोरात धावू लागली. 70 सालात. पहाटेपर्यंत मी नाशिकला पोहोचलो होतो. तासात मी तिच्या वाड्यावर गेलो. दिंडी दरवाजा लोटून आत गेलो. वाड्यात सकाळची कामं सुरू झाली होती. 'वर्दळ' बरीच वाढली होती. टोकाचा बिराड त्यांचं. 'वर्दळ' बरीच वाढली होती. 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 'वर्दळ
इतक्या वर्षांनी देखील बरोबर आठवलं. बाहेर एका मोठ्या लाकडी पेटीवर बसून स्तोत्र म्हणतायत ते तिचे वडील. हो, शंकाच नाही. त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. मला ओळखलत? मी रांगणेकर. मागे तुमच्या घरी यायचा मी. म्हाताऱ्या वडिलांनी डोळे किलकिले करून पाहिलं तसं त्यांचं वय फार नव्हतं, पण अकाली म्हातारे झाले होते. उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. कॉलेजात होतो मी त्यावेळेस. माझं प्रेम होतं तुमच्या मुलीवर, पण जात वेगळी म्हणून तुम्ही विरोध केला असतात म्हणून आम्ही न थांबता सरळ लग्न करायचं ठरवलं. पण मी एकदम विचार बदलला. लग्न करायचं तर त्यासाठी मिळेल ती नोकरी घ्यावी लागली असती. अगदी सामान्य रीतीनं जगावं लागलं असतं. म्हणून मी सगळं तडकाफडकी संपवून टाकलं. मुंबईला गेलो, ओळखी काढल्या, पैसे गोळा केले, फॉरेनला गेलो. आता खूप मोठा माणूस झालोय मी. तिच्या वडिलांना ओळख पटलेली दिसली. काय करतील ते आता? माझ्या फाडफाड मुस्कटात मारतील, मला घालवून देतील. त्यांनी कितीही मोठा अपमान केला तरी तो कमीच होता. बस, ते थकलेल्या आवाजात म्हणाले आणि त्यांनी तिथंच कोपऱ्यात ठेवलेली चटई अंथरली. तू मोठा माणूस झालास, पण तिनं मनाला फार लावून घेतलं बाबा. तुझ्या आठवणीनं ती झिजून मेली, अन्न पाणी सोडून देऊन. एकसारखी तुझं नाव घ्यायची, पण तुला कळवू नका म्हणायची. आता त्याच्या आयुष्यात मला जागा नाही. तुला कळलंच नसेल ना हे सारं? सुरुवातीला नाही कळलं, नंतर अगदी शेवटी नीट लक्षात आलं. या डायरीवरून. मी माझ्या हातातली डायरी त्यांना दाखवली. तिची पानं उलटून दाखवली. या डायरीवरून. म्हातारे बुवा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिले. काय बोलावं ते सुचत नसल्यासारखे. मग न राहून त्यांनी विचारलं, डायरी कुठाय डायरी? पोलिसांना रांगणेकर नाशिकच्या रस्त्यावर मिळाला. त्यांनी त्याला तो जिथून बाहेर पडला होता त्या सायकॅट्रिस्ट नर्सिंग होमच्या स्वाधीन केलं. पण 3-4 दिवसांतच तो तिथं मृत्यू पावला. मरताना तो एका डायरीविषयी काहीतरी बोलत होता, पण बरीच शोधाशोध करूनही त्याच्या सामानात एखादी डायरी सापडली नाही. बरीच शोधाशोध करूनही त्याच्या सामानात एखादी डायरी सापडली नाही. कथा समाप्त.